गावाचं नाव होतं आनंदपूर. नर्मदेकाठचं एक शांत साधं गाव. दत्त जयंती जवळ येत होती. गावभर तयारी सुरू होती. मंदिरात रंगकाम, रस्त्यांवर तोरणं, प्रत्येक घरात पूजा, भजन, आरतीचे सूर. गावात एक मुलगा राहत होता, विठ्ठू. साधा, गरीब, पण मनाने खूपच श्रद्धाळू. त्याच्या आईने त्याला नेहमी सांगितले, बाळा, दत्त जयंतीच्या दिवशी मनापासून प्रार्थना केली तर दत्तगुरू प्रत्येकाची ऐकतात. पण विठ्ठूच्या मनात एक दुःख होतं. त्याच्या घरात एवढी गरिबी की मंदिरात अर्पण करायला दिवा, साखर किंवा फुलंही परवडत नव्हती. दत्त जयंतीच्या आधीच्या दिवशी तो नदीकाठी बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर निराशेची छाया होती. तेव्हाच एक वृद्ध संन्यासी तेथे आले. पांढरे केस, काशाय वस्त्र, पण डोळ्यांत अपार करुणा. काय रे बाळा, इतका खिन्न का? विठ्ठूने मनातलं सांगितलं. आज दत्त जयंती, सगळे देवाला काहीतरी अर्पण करणार, पण माझ्याकडे काहीच नाही. मी देवाला काय देऊ? संन्यासी हसले, म्हणाले, देवाला वस्तू लागत नाही, भक्ताची भावना मोठी. माझ्याकडे हा छोटासा मातीचा दिवा आहे, तू हा घे. पण लक्षात ठेव, याला प्रज्वलित करताना काहीतरी चांगली प्रार्थना कर. विठ्ठूच्या डोळ्यात चमक आली. त्याने दिवा घेतला. दत्त जयंतीची रात्रगावात उत्सवाचा माहोल. मंदिरात हजारो दिवे उजळले होते, पण विठ्ठूचा छोटासा मातीचा दिवा सर्वात वेगळा वाटत होता. त्याने दिवा देवासमोर ठेवला आणि डोळे मिटून प्रार्थना केली. दत्तगुरू, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन तुमच्या चरणी आहे. माझी आई सुखी राहो आणि गावातल्या सगळ्यांना शांती मिळो. जसेच दिवा पेटवला, मंदिरात एक मंद वारा वाहिला. विठ्ठूचा दिवा इतका तेजाने उजळला की कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हतं. त्या प्रकाशात संपूर्ण मंदिर सुवर्णासारखं झळाळलं. भक्तांनी आश्चर्याने कुजबुजारा सुरुवात केली. हा दिवा एवढा तेजस्वी कसा? तेवढ्यात मंदिरात तोच वृद्ध संन्यासी उभा दिसला. शांत, तेजस्वी, रमणीय. कुणी काही विचारण्याच्या आत संन्यासींचा रूपांतर झालं. त्यांच्या मागे काशाय वस्त्राऐवजी 3 मुखांचा, 6 भुजांचा तेजस्वी प्रकाशमय स्वरूप उभं होतं. श्री दत्तात्रेय. सगळे भक्त नमस्कार करू लागले. दत्तगुरूंनी विठ्ठूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भावनेची शुद्धी आणि मनाची प्रार्थना सर्वात मोठं अर्पण असतं. विठ्ठू, ज्या दिव्याला तू पेटवलंस तो तुझ्या अंतःकरणाचा प्रकाश आहे. क्षणात दत्तगुरू दृष्टीआड झाले आणि वातावरणात सुगंधी वारा पसरला. त्या दिवसानंतर आनंदपूरमध्ये एक म्हण प्रसिद्ध झाली. दत्तगुरू संपत्तीला नाही, मनाच्या शुद्धतेला उत्तर देतात. विठ्ठू मोठा झाला, पण प्रत्येक दत्त जयंतीला तो त्याच मातीच्या दिव्यासमोर प्रणाम करत असे, कारण त्याच दिव्याच्या प्रकाशात त्याला भेटले होते. श्री दत्तगुरू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आरजी क्रिएशन या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा.